त्याच्या पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन किती आहे त्यानुसार काय तर आपल्याला त्याचे दोन प्रकार सहज करता येतात. बरं, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन वेगवेगळं काय, कारण प्रत्येकाची गरज आहे ती वेगवेगळी आहे. इथं आता आपण असं समजू की ज्याला आपण कम्युनिकेशनसाठी वापरायचं आहे, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सॅटेलाइट हा टीव्हीसाठी वापरायचा आहे, तर मग अशा वेळेस तो कुठं असायला पाहिजे. लेट्स से की सपोज मी इथं आहे आणि मला माझ्या घरची टीव्ही त्या सॅटेलाइटशी कनेक्टेड आहे, तर ऑब्व्हियस आहे की ती नेहमी 24 तास त्याच्याशी कनेक्टेड राहायलाच पाहिजे. आणि म्हणून काय तर तो नेहमी 24 तास माझ्या समोरच असायलाच पाहिजे. अदरवाईज तो जर इकडे तिकडे गेला तर मग अशा वेळेस त्या टीव्हीचा कनेक्शन होऊ शकणार नाही, राईट. आणि म्हणून अशा सॅटेलाइटला काय म्हणू आपण तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. तो फिरत तर आहे, कारण मग जर सपोज मला पृथ्वी जर कन्सिडर केलं, मी तर स्वतःभोवती फिरत आहे, तर त्यासोबतच काय तर तो जो सॅटेलाइट आहे तो सुद्धा काय तर तो पण फिरायला पाहिजे या पद्धतीने, है ना. म्हणजे म्हणून काय फिरत तर आहे, पण तो मला माझ्यासाठी काय तर तसा तो स्टेशनरी आहे, तो एकच ठिकाणी आहे, स्थिर आहे असं मला जाणवणार आहे. आणि म्हणून या कम्युनिकेशन सॅटेलाइटला अजून काय म्हटलं जातं तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सुद्धा म्हटलं जातं, बरोबर. त्याच्याच उलट दुसरा कोणता आहे तर तो आहे पोलर सॅटेलाइट. पोलर सॅटेलाइटचा मेन यूज काय आहे की वेदर फोरकास्टिंग आहे किंवा मॅपसाठी आहे, सर्व्हिलन्ससाठी आहे, त्यासाठी यूज आहे, बरोबर. आता जे कम्युनिकेशन सॅटेलाइट एक लक्षात ठेवा की हे खूप जास्त हाईटवर असतात. किती हाईटवर असतात तर हे जवळपास 36,000 किलोमीटर पृथ्वीपासून म्हणजे जे सी लेवल आहे तिथपासून काय तर ते 36,000 किलोमीटर एवढ्या जास्त हाईटवर असतात कोणते तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. पण या सॅटेलाइटचं काम काय आहे की वेदर फोरकास्टिंग आहे, मॅप आहे, सर्व्हिलन्स आहे. म्हणजेच काय की जवळून बघून काय तर आपल्याला फोटोज मिळायला पाहिजेत, म्हणून ते ऑब्व्हियस आहे की ते पृथ्वीच्या जवळ असणार आहे. यांची हाईट जेवढी यांची 36,000 आहे तेवढी हाईट ऑब्व्हियस आहे यांची नाही आहे. बघा किती आहे तर 500 किलोमीटर ते 800 किलोमीटर, बस एवढीच काय तर कम्पॅरेटिव्हली फार कमी हाईट आहे. आणि हे काय तर पोलर सॅटेलाइट्स आहे. हे कसे फिरतील, हे पोलर म्हणजे जे पृथ्वी आहे वर नॉर्थ पोल खाली साऊथ पोल असतो त्याच्या भोवती असं फिरणार आहे. आणि त्यासोबतच काय तर हे काही स्टेशनरी नाही आहेत, कारण पृथ्वी तर इक्वेटोरियल असं फिरत आहेत पृथ्वी, है ना. त्यामुळे हे कसे फिरणार तर हे असेच फिरणार आहेत. ऑब्व्हियस आहे हे कसे फिरतील तर इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्ताच्या जी प्लेन आहे ना, जो प्लेन आहे त्यावर काय तर तो फिरणार आहे. पण हे कसे फिरणार, पोल टू पोल फिरणार आहे, या प्लेनमध्ये काय तर ते फिरणार आहेत, बरोबर. पण त्यासोबतच हाईट कमी आहे, आणि हाईट कमी असेल तर अशा वेळेस काय असतं की जो वेग आहे तो जास्त असतो. म्हणून काय होणार की ज्यावेळेस हे एक राऊंड कंप्लीट करेल, पण याला कदाचित 24 तास लागेल, है ना. पृथ्वीला पूर्ण एक राऊंड कंप्लीट करायला 24 तास लागेल, पण यांना तेवढ्याच वेळामध्ये हे कदाचित 5, 7, 8 वेळा कदाचित ते काय तर राऊंड कंप्लीट करतील. कारण परत त्याच ठिकाणावरून गेल्यानंतर आपल्याला बघा की हे पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी कंटिन्युअसली अशी फिरत आहे, है ना. म्हणजे सपोज असं या ठिकाणून गेला एकदा, नेक्स्ट तोपर्यंत पृथ्वी इकडे चालली जाईल, मग तो इकडनं जाईल, परत फिरेल आणि काय करेल या पद्धतीने तो पूर्ण पृथ्वीचे काय तर नकाशा किंवा मॅप आहे, फोटोज आहे तो आपल्याला पाठवू शकतो. आणि म्हणून तो सॅटेलाइट तो एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये तो एकदा नाही तर तो अनेक वेळा काय तर त्या पृथ्वीचे राऊंड्स कंप्लीट करतो. आणि हाईट पण काय तर ती जवळ असते. बस एवढं लक्षात ठेवा. बाकीचे जे मुद्दे आहेत हे समजायला फार काही कठीण नाहीये. बघा काय आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन, आता सांगितलं थोड्या आधी. आणि हे कसे फिरतात, हे पोल्सवर फिरतात, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये फिरत आहेत. याचं काम ऑब्व्हियस आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे म्हणजेच काय तर कम्युनिकेशनसाठी काय तर त्याचा यूज होणार आहे, बरोबर. याची हाईट किती आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला, 36,000 किलोमीटर आयडियल आहे आणि फिक्स आहे. याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, 36,000 किलोमीटर जे फिक्स आहे. पण यांची हाईट लक्षात ठेवायची की फिक्स नाहीये, त्यामुळे हे तुम्हाला पाठ करायचं नाहीये. हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला पाठ करायचं नाहीये, हे पाठ करायची गरज नाही. पण हे जे 36,000 किलोमीटर आहे ना, हे पाठ करायचं आहे. हे कुठं प्लेस केले जातात तर पोलर लोअर ऑर्बिट मध्ये काय तर प्लेस केले जातात. म्हणजे काय पोलर सॅटेलाइट तर आहेत, पण ती काय तर त्याची हाईट कमी आहे, त्यामुळे काय तर त्याला लोअर पोलर ऑर्बिट्स म्हटलं जातं. नेक्स्ट काय तर बघा, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की यांनाच काय म्हणतात तर जिओ स्टेशनरी, किंवा अजून एक याचं एक नाव आहे लक्षात ठेवा की जिओ सिंक्रोनस. का, कारण तो ज्या ठिकाणाहून सोडलेला आहे किंवा ज्या पृथ्वीच्या ज्या भागाच्या समोर आहे तो नेहमी त्या भागाच्या समोरच राहतो, तो पृथ्वीच्या सोबतच फिरतो. आणि याच्यामुळे काय असणार आहे की तो आपल्याला भास होता आणि कसा तर तो स्टेशनरी भास असणार आहे, किंवा तो पृथ्वीसोबत कसा तर तो सिंक्रोनस आहे. आणि म्हणून याला नाव काय तर जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस. आणि याचा टाइम पिरियड किती आहे तर 1 डे किंवा किती तर 24 तास असतो. सेम पिरियड ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ द अर्थ. पृथ्वीचा जेवढा आहे एक राऊंड कंप्लीट करायला पृथ्वीला 24 तास लागत आहेत, त्याला पण काय तर 24 तासच लागणार आहे. म्हणजे 24 तासानंतर तो परत फिरून काय तर त्या ठिकाणीच येईल, है ना. नेक्स्ट, ड्यू टू दिस दे अपियर स्टेशनरी फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणून काय तर ते पृथ्वीवरून काय तर स्टेशनरी स्थिर दिसतात, त्याला जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस म्हटलं जाणार आहे. या ठिकाणी काय आहे की पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन हा काय तर पोलर ऑफ सॅटेलाइट नियरली किती आहे तर 85 मिनिट आहे, फक्त 85 मिनिट. हा 24 तास आहे, हा फक्त 85 मिनिट आहे. आणि ऑब्व्हियस आहे म्हणून काय तर तो
एका दिवसामध्ये 16 वेळा, एका दिवसामध्ये 16 वेळा काय तर तो काय तर राऊंड कंप्लीट करेल 16 वेळा. आता डिपेंड करतं की एक्झॅक्ट 16 वेळाच होईल आणि 85 मिनिटच राहणार असं नाहीये. ते डिपेंड करतं की या ठिकाणी त्याची हाईट किती आहे, त्यामुळे कदाचित थोडंफार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पार्ट एक्झॅक्ट करायची गरज नाही. तुम्हाला प्रश्न विचारतील तर यावरच विचारतील है ना. आणि लोअर पोलर ऑर्बिट्स मध्ये फक्त काय तर ते कोणत्या डायरेक्शनमध्ये फिरतायत त्याची हाईट कमी असते, फार कमी असते कंपॅरेटिव्हली यापेक्षा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे सॅटेलाइट्स कुठे यूज केले जातात? ऑब्व्हियस आहे, जसं सांगितलं आतापर्यंत लक्षात आलंच असेल की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, जसं टेलिव्हिजन आहे, ट्रान्समिशन आहे, टेलिफोन्स आहे, रेडिओ वेव्ह आहे, सिग्नल ट्रान्समिशन आहे ना. आणि यासाठी इंडियाचा कोणता सॅटेलाइट लॉन्च केला जातो तर इनसॅट ग्रुप ऑफ सॅटेलाइट्स लॉन्च बाय इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, इनसॅट हा सॅटेलाइट लॉन्च केला आहे. नेक्स्ट, पोलर सॅटेलाइट कशासाठी यूज करतात? लक्षात आलंच असेल आतापर्यंत की वेदर फोरकास्टिंग आहे, मेट्रोलॉजिकल पर्पज आहे. दे आर ऑल्सो यूज्ड फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन अँड स्टडी ऑफ द सोलर रेडिएशन्स आहे है ना. तर आता तुम्हाला एक होमवर्क देतो मी की जे रिसेंटली गगनयानचं अनाउन्समेंट झालं की 4 जण जे गगनयानमध्ये पाठवले जाणार आहे, तर तो जो गगनयान आहे तो कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे, कोणत्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे, हे थोडंसं सर्च करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की याचा आन्सर मिळेल. नक्कीच 2 पैकी एक कोणतं तरी असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर हे 2 प्रकारचे सॅटेलाइट्स जनरली लॉन्च केले जातात किंवा 2 प्रकारचे सॅटेलाइट्स असतात. रिकामी जागाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे काय तर शक्य आहे. टीव्ही प्रोग्राम्स कॅन बी ट्रान्समिटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड विथ द हेल्प ऑफ कोणते सॅटेलाइट आहे, तर ते आपण बघितलं मगाशी की जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर ते ए ओनली. नेक्स्ट, खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिट GEO चे अचूकपणे काय तर बरोबर अचूकपणे वर्णन करते? समुद्र सपाटीपासूनची उंची 20,000 किलोमीटर आहे का? नाही आहे. आणि एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात का? 12 तास पण लागत नाही. पहिला चुकीचा आहे. समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तर 36,000 किलोमीटर बरोबर आहे. एक कक्षा परिभ्रमणात 24 तास लागतात ते पण बरोबरच आहे है ना. ज्याला आपण जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हटले तेच दिले इथं जिओ स्टेशनरी ऑर्बिटसाठी. समुद्र सपाटीपासूनची उंची 400 किलोमीटर नाही आहे, परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात ते पण चुकीचं आहे. आणि यापैकी कुठलीही नाही, तो पण चुकीचा होणार. आन्सर येणार काय तर सेकंड. नेक्स्ट, पुढचा प्रश्न परत सिमिलर आहे बघा. दूरसंचार उपग्रहाची गती म्हणजे काय तर जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट, पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते. म्हणजेच काय तर रिलेटिव्ह टू अर्थ 0 असते. जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, मगाही सांगितले मी तुम्हाला, पृथ्वीसाठी त्याचं वेग किती आहे तर तो 0 आहे. कारण तुम्ही त्याला बघा तर तो तुम्हाला आजही तिथंच मिळेल, उद्या पण तिथंच मिळेल, परवा पण तिथंच मिळेल. आज दुपारी बघा, रात्री बघा, कधी बघा, तो आहे आपल्या समोर, तो नेहमी आपल्या समोर सरळ. तो फिरत तर आहे पण पृथ्वीसाठी तो कसा आहे तर तो थांबलेला आहे, स्थिर आहे. म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास कसा दिसणार तर स्थिर दिसणार आहे. कारण आपल्यासाठी त्याचा वेग किती तर तो 0 आहे. आणि म्हणून काय तर दोन्ही पण बरोबर आहेत. दोन्ही विधाने काय तर बरोबर आहेत. दोन्ही विधान चूक आहेत, हा तर येणार नाही. नेक्स्ट, अ विधान बरोबर आहे आणि ते ब ची कारण मीमांसा आहे एक्झॅक्टली. त्यामुळे आन्सर येणार काय तर सेकंड आहे, तो बरोबर आहे.